मांडली। मित्रांनो, काल पण माझं बारामतीमध्ये प्रचंड उत्साहाने स्वागत झालं आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व नेतेगणांचं, सर्व सहकाऱ्यांचं जे बीडकरांनी स्वागत केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला मनापासून धन्यवाद, तुमचे मनापासून आभार। तुम्ही एखादी गोष्ट मनावर घेतल्यानंतर काय करू शकता ते उभ्या महाराष्ट्राला दाखवण्याचं काम आज तुमच्या सर्वांच्या उत्साहामध्ये सर्वांनी दाखवल्या भरभक्कम पाठिंब्यामुळे, सर्वांनी दाखवलेल्या एकंदरीत गर्दीमुळे आम्हाला सगळ्यांना पाहायला मिळालेलं आहे। वेळ बराच झालेला आहे जी जाणीव मला आहे, परंतु शेवटी राजकारण कशा करता करायचं असतं, समाजकारण राजकारण याचा सांगड कशी घालायची असते याबद्दल बीडकरांना खूप काही माहिती आहे। अनेक वर्ष बीडकरांनी वेगवेगळ्या प्रकारचे चढ उतार बघितलेले आणि आज देखील मी इथं आल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी आम्हा लोकांचं स्वागत केलंच केलं, त्याबद्दल धनंजय आणि धनंजयच्या सगळ्या टीमला, प्रकाशराव, अमरसिंह, बाळासाहेब, राजेश, त्या सगळ्या माझ्या सहकाऱ्यांना मी राजेश्वरला पण मनापासून धन्यवाद देतो। इथं आल्यानंतर शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आणि भाजपचे जिल्हा प्रमुख यांनी देखील मित्रपक्ष या नात्याने आम्हा सर्वांचं स्वागत केलं, त्याबद्दल त्यांना देखील मी धन्यवाद देतो, त्यांचे देखील आभार मानतो। मित्रांनो, राजकारणामध्ये कुणी कुणाचा कायमचा दुश्मन नसतो, कुणी कुणाचा कायमचा मित्र नसतो, हे राजकारण आहे। आणि त्याच्यामुळं अनेक वर्ष राज्याच्या राजकारणामध्ये काम करणारे इथं सगळे बसलेले दिग्गज सहकारी आहेत। आज सगळे यांच्या पुढं परिस्थिती थोडीशी वेगळी आहे। तसं बघितलं तर माझी मराठवाड्याची भूमी ही संतांची भूमी। आज मी इथे संतांचे आशीर्वाद घेण्याकरता आलोय। संत भगवान बाबा, संत जगमित्र नागा अशा महान संतांची बीड ही भूमी आहे। संतांनी दाखवलेला समतेचा मार्ग हा सर्व महाराष्ट्राच्यासाठी आदर्श अशा प्रकारचा मार्ग आहे। यामध्ये बीड ही कष्टकऱ्यांची भूमी आहे आणि इथला समाज हा कष्टकरी, ह्या कष्टकरी बांधवांचं जीवनमान उंचावण्याच्या करता येत्या काळामध्ये एकनाथराव शिंदे असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महायुतीच्या सरकारमध्ये आम्ही सगळे मंत्री असू, याच्यात त्यांचा भलं करण्याचं काम आम्हाला सगळ्यांना करायचंय आणि हा निश्चय आमचा सर्वांचा आहे, हे माझं वचन मी तुम्हाला पहिल्यांदा देऊ इच्छितो। मित्रांनो, आज सगळ्यांनी बोलत असताना ज्या काही मधल्या काळामध्ये घटना घडल्या त्याच्याबद्दलचा ओहापोह करण्याचा प्रयत्न केला। प्रत्येकाच्या जीवनामध्ये राजकीय चढ उतार येत असतात, शेवटी त्याला मजबूतीने सामोरं जायचं असतं, कारण आम्ही महापुरुषांना आदराचं स्थान देणारी माणसं, त्यांच्या पुढे नतमस्तक होणारी माणसं, त्यांना वंदन करणारी माणसं, युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज किंवा शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनीच आम्ही सगळेजण पुढे चाललोय। मला या बीडच्या सभेच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या चांद्यापासून बांद्यापर्यंत तमाम महाराष्ट्रीयांना सांगायचंय, बाबांनो, आम्ही महायुतीच्या सरकारमध्ये असलो तरी देखील सर्व जाती धर्माच्या मध्ये जातीय सलोखा राहायला पाहिजे। माझा मुस्लिम समाज असेल, माझा आदिवासी समाज असेल, माझा मागासवर्गीय समाज असेल, माझ्या महिला असतील, माझे युवक युवती असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, या सगळ्यांच्या करता हे राज्य आपलं आहे असं कृतित्व दाखवण्याचं काम आम्ही सगळ्यांनी करायचा निश्चय केलेला आहे। आजच शासन आपल्या दारी, परभणीला मोठा कार्यक्रम झाला, उद्याच्या काळामध्ये तुमच्याकडे पण होणार आहे। शेवटी केंद्राच्या योजना, राज्याच्या योजना ह्या शेवटच्या माणसाच्या पर्यंत पोहोचवायच्या असतात, त्यांनाही आपला प्रपंच चांगला चालला पाहिजे, आपल्यालाही हे शासन मदत करतंय। मग घरकुलाच्या निमित्तानं असेल, वेगवेगळ्या योजनांच्या निमित्तानं असेल। मित्रांनो, इथं
नेहमी पीक विम्याचा मुद्दा ऐरणीवर येतो। आता तर कृषी मंत्रालय धनंजय मुंडेंच्याकडेच आहे। मागे देखील अनेक कंपन्या, आम्ही सगळेजण मंत्रिमंडळामध्ये काम करायचो त्यावेळेस ते म्हणायचे बीड जिल्ह्याचा आम्ही पीक विमा उतरवणार नाही। काहीतरी त्यांच्या मनामध्ये भीती पाक कंपन्यांची होती। शेवटी एक नवीन पर्याय आपण काढला आणि तो पर्याय बीड पर्याय म्हणून ओळखला जाऊ लागला। त्याच्यातून माझ्या जर कष्टकऱ्यांचं शेतकऱ्यांचं नुकसान झालं तर त्यांना मदत झाली पाहिजे। तुम्हाला माहिती आहे आता आपण या सरकारच्या माध्यमातून आपण 1 रुपयामध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा उतरवण्याचं काम केलं। पूर्वी तुम्हाला जास्त पैसे भरावे लागायचे, आता तुमचे पैसे राज्य सरकार भरतंय, काही पैसे केंद्र सरकार भरतंय। मित्रांनो, मी अर्थमंत्री आहे, मी माहिती घेतली यंदा 1 रुपया पीक विम्यामुळे खूप लोकांनी विमा उतरवला। राज्य सरकारच्या तिजोरीवर 4,500 कोटी रुपये त्याबद्दलची जबाबदारी आली, परंतु शेतकऱ्याच्या करता जबाबदारी आली तरी 72, परंतु 4,500 कोटी रुपये भरायचे ही भूमिका आम्ही सगळ्यांनी स्वीकारली आणि त्या प्रकारे पीक विमा उतरवला। एकंदरीत महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्त योजना ह्याचा लाभ आपण देण्याचा प्रयत्न करतोय। माग त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी राहिल्या, त्यामध्ये यंदाच्या वर्षी देण्याचं काम बजेटमध्ये तरतूद करून आम्ही करतोय। छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना 2017ची काही शेतकरी भेटतात की दादा त्यावेळेस आम्ही चुकून राहून गेलो, त्याही शेतकऱ्यांना योजनेचा लाभ कसा देता येईल याबद्दलचा पण निर्णय आपण या सरकारच्या माध्यमातून त्या ठिकाणी घेतलेला आहे। एकंदरीतच शेतकऱ्यांच्या हिताच्या ज्या ज्या गोष्टी, परवा कांद्याचा प्रश्न निघाला, मी त्या दिवशी जपानला देवेंद्र फडणवीस गेलेले होते, एकनाथराव शिंदे आणि मी मुंबईमध्ये होतो। आम्हाला ज्यावेळेस कळलं की काही मुद्दा निघालाय, भुजबळ साहेबांचा नाशिकवरून फोन आला, आमदारांचे फोन यायला लागले, जिथे जिथे कांदा पिकतो त्या भागातल्या शेतकऱ्यांनी आम्हाला सांगायला सुरुवात केली, मार्ग काढा। विरोधक कायम काहीतरी दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात, लोकांना चुकीचं सांगण्याचा प्रयत्न करतात। मी बीडच्या सभेच्या निमित्तानं सांगेन, बाबांनो त्या काळामध्ये माझ्या माहितीप्रमाणे बीडला धनंजय होता, त्याला आम्ही सांगितलं ताबडतोब इकडे न येता दिल्लीला जा, दिल्लीला पियुष गोयल यांना भेटा। आम्ही सकाळी मी आणि मुख्यमंत्री सातत्याने पियुष गोयल आणि अमित शाह साहेबांशी बोलत होतो। भुजबळ साहेबांनी पण ह्या लोकांशी संपर्क साधला। शेवटी सत्ता ही कशा करता असते, मिळालेल्या सत्तेचा आणि पदाचा वापर हा सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्याच्या करता करायचा असतो की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची भूमिका आहे। आणि त्याच्यातून धनंजयने तिकडनं फोन लावला, आम्ही त्यांच्याशी बोलत होतो। आम्ही त्यांना सांगितलं जेवढ्या जास्तीत जास्त लोकांच्या करता शेतकऱ्यांच्या करता देता येईल ते करा, आणि फाईल तर वेगळीच आली होती, त्याच्यामध्ये कमी आकडा पैशांनी कांदा खरेदी करा असं सांगितलेलं होतं। अमित भाईंनी ते सगळं खोडलं आणि त्याच्यामध्ये 2410 रुपयाचा दर टाकला। 24 रुपये 10 पैसे किलो 2 लाख क्विंटल कांदा खरेदी करण्याचा निर्णय घेतला। कुणाकरता घेतला? शेतकऱ्याकरता घेतला, माझ्या बळीराजा करता घेतला, माझ्या शेतकऱ्यांना ताटमानेने परत उभं करण्याच्या करता घेतला। आणि त्याच्यानंतर धनंजय पुन्हा आल्यानंतर आमची सगळ्यांची चर्चा झाली। मित्रांनो, एकंदरीतच अडचणी आहेत, एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये वेगवेगळे प्रसंग येतात। काही ठिकाणी अतिवृष्टी होती, काही ठिकाणी पाऊस कमी पडतो, दुष्काळ पडतो, गारपीट होते, काही काही ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची परिस्थिती निर्माण होती आणि त्याच्यातनं मार्ग काढावा लागतो। आज देखील मी नांदेडला पहिल्यांदा आलो, नांदेडवरून मी मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री हेलिकॉप्टरनी परभणीला येत होतो। परभणीला त्या कार्यक्रमाला आम्ही येत असताना नांदेडची परिस्थिती पिकांची बरी आहे। मी तिकडनं निघालो परभणीतनं, प्रचंड विक्रम काळे माझ्या बरोबर होते, त्याच्या संदर्भामध्ये एवढा धोधो पाऊस सुरू झाला, राजेश विटेकर तो माझ्या बरोबर होता।
शेवटी आम्हाला हेलिकॉप्टर टेक ऑफ करता आलं नाही, त्याच्यामुळे मला उशीर झाला, त्याही बद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. कारण तुमचा वेळ जेवढा महत्वाचा आहे तेवढा आम्हालाही ते समजलं पाहिजे आणि त्या पद्धतीनं आपण लोकांना मदत केली पाहिजे. आणि त्याच्यातून इथं आल्यानंतर वेगवेगळ्या प्रकारची चर्चा झाली. ही मीटिंग घेत असताना मला धनंजय मुंडे, अमरसिंह पंडित, प्रकाशदादा सोळंके आणि बाळासाहेब आजवे यांनी मंत्रालयामध्ये उपमुख्यमंत्र्यांच्या कार्यालयामध्ये मीटिंग आम्ही घेतली की उद्याच्या काळामध्ये आपण ज्या वेळेस बीडमध्ये जाणार आहोत, लोकांच्या अपेक्षा असतात. नुसतंच येऊन काहीतरी थातूर वातूर सांगून चालत नसतं. आम्ही शब्दाचे पक्के आहोत, दिलेला शब्द आम्ही पाळतो, बदलत नाही, ही आमची ओळख आहे. आणि त्यामुळं इथं आल्यानंतर ज्या आरपारचा उल्लेख भुजबळ साहेबांनी केला त्याच्या संदर्भामध्ये अमरसिंह पंडितांनी भूमिका मांडली. मित्रांनो, मला माहिती आहे, मी देखील शेतकरीच्या पोटशीच जन्माला आलेलो आहे. शेतकरी हीच माझी जात आहे आणि त्याच्यामुळं शेतकऱ्याला वेगवेगळ्या प्रकारची मदत झाली तरी शेतकऱ्याच्या शिवारामध्ये पाणी आल्याशिवाय खऱ्या अर्थाने तो जी शेती सुजलाम सुफलाम होऊ शकत नाही. मागच्या काळामध्ये विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना माझ्याकडे जलसंपदा खातं होतं. आम्ही अनेक वेगवेगळ्या प्रकारचे बॅरेज करण्याचं काम केलं. त्याच्यामध्ये माझ्यावर आरोप झाले, त्याला उत्तर देण्याचं काम. येलदरी प्रकल्प 90% होता, आता 60%. सिद्धेश्वर 96% होता, आता 45%. निम्न दुग्ध 68% होता, आता 26%. अशा प्रकारची परिस्थिती आहे. माझा तारुगावान असेल, डालेगाव बंधारा असेल, मुदगल बंधारा असेल, मुळी बंधारा असेल, डिग्रस बंधारा असेल, त्याच्यामध्ये पाणी म्हणावं असं नाहीये. गोदामाईला पण पाणी कमी आहे. शेवटी वरच्या भागातलं पाणी, पश्चिमेकडे पडणारं पाणी आपण पूर्वेकडे वळवल्याशिवाय मराठवाड्यामध्ये पाण्याचा जो बॅकलॉग आहे तो भरून काढल्याशिवाय बाबळी बॅरेज पासून नाथसागर पर्यंत, जायकवाडी पर्यंत बॅरेजेस केले तरी देखील अजून 100% प्रश्न सुटला नाही. काही प्रमाणात सुटला. सिंदफणा नदीवर बॅरेजला सुरुवात केली. परवा आम्ही राहिलेले बॅरेज करण्याच्या करता आम्ही त्या संदर्भातल्या सूचना दिलेल्या आहेत. मांजरा नदीवर बॅरेजेस केले, परंतु पाऊस पण पडला पाहिजे आणि त्याच्यामुळं आता या सगळ्या कामाच्या करता पैसा लागतो. मित्रांनो, आम्ही 2.5 वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या मंत्रिमंडळामध्ये होतो. त्याच्यानंतर ते सरकार कसं पडलं, काय पडलं, त्या खोलामध्ये मी जात नाही. परंतु नंतरच्या काळामध्ये जे सरकार आलं, आम्ही सगळ्यांनी विचार करता दिला. अडचणीत आपल्याला बाहेर काढायचं असेल, काही जिल्हा बँका, आपली पण जिल्हा बँक फार काही चांगली बँक आहे अशातला भाग नाही. तिच्यात पण काही सुधारणा करण्याची गरज आहे. तिथं पण काही निर्णय घेण्याची गरज आहे. त्याचे मंत्री दिलीप वळसे पाटील साहेब इथं बसले, सहकाराचे मंत्री साखर कारखान्याचे दिलीप वळसे पाटील साहेब इथं बसले. उद्याच्याला याला काही निधी लागला तर तुमच्या समोर अर्थमंत्री इथं उभा आहे. आमची एवढीच विनंती आहे की दिलेला पैसा हा कष्टाचा आणि कराचा पैसा आहे. पै आणि पै चांगल्या कामाच्या करता खर्च झाला पाहिजे. त्याच्यामध्ये वेडेवाकडे प्रकार होता कामा नये. वेगवेगळे नॅशनल हायवेचे कामं चाललेली आहेत, रेल्वेच्या कामाला आम्ही गती दिलेली आहे. तुम्ही पाहताय हे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता आणि दिल्लीमध्ये नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वाखालचं जे इंडियाचं सरकार आहे त्यांच्या हातामध्ये गेले 9 वर्ष सगळी देशाची सूत्र आहे. आज त्यांचा देशामध्ये करिश्मा आहे आणि त्यांच्या करिश्म्याचा उपयोग हा आपल्या पुरोगामी विचारांच्या महाराष्ट्राला झाला पाहिजे, ही आमची सगळ्यांची अपेक्षा आहे. आणि त्याकरताच आम्ही सगळ्यांनी हा निर्णय घेतलाय. आणि आज आपण बघताय, परवा चंद्रयान 3 या यशाच्या बद्दल आपण सर्व त्या ठिकाणचे जे काही आपले सहकारी आहेत त्या सगळ्या सहकाऱ्यांना, मग इस्रोच्या संदर्भातले आमचे सगळे सहकारी असतील, आमचे शास्त्रज्ञ असतील, तंत्रज्ञ असतील, संशोधक असतील, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, देशवासियांनी याचं कौतुक केलं.
आज अमेरिका, रशिया, चायना, त्याच्यानंतर जगात तुमच्या माझ्या भारताचा नंबर लागतो। हा आपल्याला सगळ्यांना अभिमान वाटणारी बाब आहे। आज आपण तिथपर्यंत पोहोचलेलो आहे। आता आपल्याला मागे वळून बघायचं नाही। $5 ट्रिलियन अर्थव्यवस्था आपल्याला करायची आहे। बीडकरांनो, बऱ्याचदा काहींना माहिती नसतं की $1 ट्रिलियन म्हणजे किती। आपण महाराष्ट्राची अर्थव्यवस्था $1 ट्रिलियन टार्गेट ठेवलेलं आहे। $1 ट्रिलियन म्हणजे 82.66 लाख कोटी एवढी उलाढाल आपल्या इथं झाली पाहिजे। कृषीचं क्षेत्र असेल, उद्योगाचं क्षेत्र असेल, आयटीचं क्षेत्र असेल, वेगवेगळ्या पद्धतीनं इथं MIDC निर्माण करण्याचं काम असेल। शेवटी तरुणांच्या हाताला काम द्यायचं म्हटलं तर उद्योगधंदे आले पाहिजे। आम्ही जपानला देवेंद्र फडणवीसांना 5 दिवसाच्या करता पाठवलं। आम्ही ही पदं घेतली ती मिरवण्याच्या करता, दाखवण्याच्या करता घेतली नाही। काहींचे राज्याच्या प्रमुख म्हणून एकनाथराव शिंदे जबाबदारी पार पाडतात। मंत्रिमंडळातले सहकारी त्यांच्या विभागाची जबाबदारी पार पाडतात। एकनाथराव शिंदे साहेबांना मदत व्हावी याकरता राज्याचे काही महत्वाच्या प्रकारचा प्रकल्प बघणार नाही, अशा प्रकारची भूमिका महायुतीची आहे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष त्याकरता काम करतोय। माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे, हे सगळं काम करत असताना बीडची पण जिल्ह्याची काही राजकीय वैशिष्ट्य आहे। राजकीय मैत्री जपणारा जिल्हा म्हणून आमच्या तरुणपणापासून आम्ही या बीड जिल्ह्याची ओळख पाहतोय। बीड जिल्हा जसा वैचारिक मतभेद जरी जपले असतील परंतु राजकीय शत्रुत्व कधी इथं केलं नाही। गोपीनाथराव मुंडे साहेब आणि विलासराव देशमुख हे दोघं वेगवेगळ्या पक्षात होते, भाजप आणि काँग्रेस, परंतु त्यांची मैत्री जगजाहीर आहे। एक जण तिथं लातूरला निवडून द्यायचे आणि एक रेणापूर मतदारसंघात निवडून द्यायचे। जगजाहीर मैत्री होती, त्यांनी ती शेवटपर्यंत निभावली। दुसरं उदाहरण द्यायचं झालं तर जरा जुनं आहे, क्रांतिसिंह नाना पाटील 57ला ते सातारामधनं निवडून आले लोकसभेला आणि 67ला त्यांनी बीड जिल्ह्यामध्ये त्यांना निवडून पाठवलं। बीड जिल्ह्यातली जनता असं नाही म्हणली की सातारचे आम्ही काय निवडून पाठवावं, त्याच्यामध्ये तुम्ही सर्वांनी त्या आपला मानणारा हा जिल्हा, हे वैशिष्ट्य बीड जिल्ह्याचं आहे। बीड जिल्हा हा प्रेमाचा, मैत्रीचा, स्नेहाचा, आपुलकीचा, विकासाचा वारसा पुढं नेण्याचा जिल्हा, न्यायाचा जिल्हा आहे। बीड जिल्ह्याचे वेगवेगळे प्रश्न आहेत। बीड जिल्ह्यामध्ये बालाघाटच्या डोंगर रंगांनी विशिष्ट भौगोलिक परिस्थिती निर्माण केलेली आहे, त्यामुळे इथं पावसाचं प्रमाण त्या ठिकाणी नेहमी कमी राहिलंय। ओल्यापेक्षा कोरडा दुष्काळ नेहमीच आपल्या बीड जिल्ह्याच्या वाट्याला आलेला आहे। यंदाही पाऊस फार कमी पडलाय, कोरड्या दुष्काळात सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली आहे। आताच अनिल बैदास सांगत होते की मागचे काही पैसे द्यायचे राहिलेत मदत पुनर्वसनचे, कालच त्याचा चेक त्यांना दिलेला आहे, आता तेही पैसे तुम्हाला त्या ठिकाणी मिळतील। आणि त्याचा पाठपुरावा करण्याच्या करता धनंजय मुंडे, प्रकाशदादा सोळंके, आमचे बाळासाहेब आजबे आहेत, अमरसिंह पंडित आहेत, त्याच्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका। शेतकऱ्यांना पूर्णपणे आधार आणि मदत करण्याची भूमिका ही महायुतीच्या सरकारची आहे, हे सांगायला खऱ्या अर्थाने मी आपल्या परिसरामध्ये आलेलो आहे। पाऊस कमी झाल्यामुळं कोरडवाहू शेती जास्त, त्यात मोठ्या उद्योगांचा अभाव, शैक्षणिक आणि आरोग्य विषयक सुविधांचा अभाव हा असल्यामुळे जिल्ह्याच्या कामगारांचं प्रामुख्याने ऊसतोड कामगारांचं स्थलांतराचं प्रमाण अधिक आहे। या स्थलांतराचा प्रश्न आपल्याला कायमचा निकाली काढायचा आहे। सामाजिक न्याय खात्याचा मंत्री धनंजय असताना धनंजयला म्हटलं की आपण मुंडे साहेबांचं नाव देऊ, त्याच्याकरता काय लागेल ते मला सांग, केंद्राचा राज्याचा जेवढी मदत लागेल तेवढी मी त्या ठिकाणी करीन। आणि तशा प्रकारे निर्णय आपण घेतला। गोपीनाथराव मुंडे ऊसतोड कामगार कल्याण मंडळ आपण स्थापन केलं। जेवढे पैसे टनामागे 10 रुपये शेतकऱ्यांचे येतील तेवढेच पैसे राज्य सरकारचे तिथं टाकायचे। त्याही माझ्या ऊसतोड कामगारांच्या मुलामुलींना चांगलं शिक्षण मिळालं पाहिजे, चांगल्या पद्धतीने त्यांना
उद्याच्या काळामध्ये स्वतःच्या पायावर उभं राहता आलं पाहिजे. त्या कामगारांच्या मुलांच्या शिक्षणात खंड पडू नये म्हणून धनंजय मुंडेंनी सुरू केलेल्या संत भगवान बाबा शासकीय वसतिगृहाच्या योजनेत 12 वसतिगृह बीड जिल्ह्यामध्ये आपण सुरू केली. अपघात विमा असेल, आरोग्य योजना असेल, ऊसतोड कामगारांच्यासाठी फिरते दवाखाने असतील, आणखीन काही योजना वर्षभरामध्ये देखील आणण्याचा आमचा सगळ्यांचा प्रयत्न आहे. या बीड जिल्ह्याने पवार आणि मुंडे कुटुंबावर कायम प्रेम केलंय. हे प्रेम या पुढच्या देखील काळात अधिक वाढवण्याच्या करता माझा आणि धनंजयचा, आम्हा दोघांचा विशेष प्रयत्न राहणार आहे. त्याच्याकरता तुमचे आशीर्वाद पाहिजे. आम्ही कधी तुम्हाला अंतर देणार नाही. आम्ही फक्त निवडणुकीच्या करता काहीतरी थातूर पातूर आश्वासन देणार नाही. निवडणुका येतील, निवडणुका जातील, परंतु मागचा अनुभव बघता जे आम्ही ह्या जिल्ह्याच्या करता करायचं ठरवलं तशा पद्धतीनं करून दाखवलंय. आणि पहिल्याच कॅबिनेटमध्ये आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस छगन भुजबळ साहेबांनी ह्या आरपारचा प्रश्न काढला. पश्चिमेकडचं पाणी पूर्वेकडे घेण्याचा प्रश्न काढला. बाकीच्याही माझ्या सहकार्यांनी काढला, आम्ही काढला आणि मुख्यमंत्र्यांच्याकडनं कबूल करून घेतलं. 1,00,000 कोटी रुपये लागले तरी चालतील, परंतु तिकडचं पाणी आपल्या गोदावरी खोऱ्यामध्ये आणायचं, मराठवाड्याला पाणी द्यायचं. आम्ही गोदावरी खोऱ्यामध्ये पाणी दिलं, बॅरेजेस केले ते आम्ही लोकांनी पुढाकार करून केले. सिंदखेडचे बॅरेजेस राहिले. मी त्याच दिवशी प्रकाश दादा अमरसिंह पंडितांना सांगितलं की उद्याच्या काळामध्ये आपलं नागपूरचं अधिवेशन आहे, त्यावेळेस काही मंजूर करू आणि एक बजेट अधिवेशन माझ्या हातात आहे. 6,00,000 कोटीचं बजेट या महायुतीचं मी सादर करणार आहे मार्च मध्ये. त्याही वेळेस मी आज बीडकरांना सांगतो की तुमचे बरेचसे राहिलेले प्रश्न त्याच्यामध्ये निकाली लावण्याच्या करता मी त्याच्यामध्ये तुम्हाला संपूर्ण मदत केल्याशिवाय गप्प बसणार नाही. याबद्दलची पण ग्वाही मी आपल्या सगळ्यांना देतो. मित्रांनो, एकंदरीत काम करत असताना मी बघितलं, मगाशी धनंजय बोलत होता. धनंजय नेहमीच पोट तिरकीनं बोलण्याचा प्रयत्न करत असतो. त्या मनापासून तुमच्यावर प्रेम करण्याचं काम त्यांनी नेहमी केलेलं आहे. काही जण आले, त्यांच्याबद्दल काही वेगळ्या प्रकारची चर्चा केली, परंतु त्या गोष्टीला मी अधिक महत्व देत नाही. मी काम करणारा माणूस आहे. प्रशासनावर आमची पकड आहे. कुठल्याही अधिकाऱ्याला विचारा, आम्ही कारण नसताना अधिकाऱ्याला त्रास देत नाही. चांगलं काम केलं त्याच्या पाठीशी उभा राहतो, नाही चांगलं काम केलं तर मग त्याचा बंदोबस्त पण करतो. शेवटी लोकांचे प्रश्न सुटले पाहिजे. सकाळी पहाटेपासून कामाला सुरुवात करतो. ती आपली आवड आहे, ती आपली पॅशन आहे आणि त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी मी करतो. मित्रांनो, एक गोष्ट मी बघितली, प्रकाश दादा नेतृत्व करतायत, त्याच्यामध्ये बाळासाहेब वाजपेयी करतायत, अमरसिंह पंडित चांगल्या पद्धतीने काम करतायत. आता योगेश क्षीरसागरांनी आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. मोठ्या संख्येने तिथं मुंबईमध्ये सगळे सहकारी आलेले होते. नवीन नवीन कार्यकर्ते आपल्याला जवळ आणायचे, तरुण नेतृत्व आपल्याला तयार करायचंय. कारण आम्हाला पण राजकारणात येऊन 30-35 वर्ष झाली. प्रत्येकाचा काळ असतो, तोही आपण बघितला पाहिजे, ओळखला पाहिजे आणि नवी जनरेशन त्याच्यामध्ये तयार केली पाहिजे. धनंजयला 2012 पासून माझ्यासोबत धनंजय त्या ठिकाणी काम करतोय. धनंजयच्या वाट्याला आयुष्यभर संघर्ष झाला, परंतु संकटाला तो कधी डगमगला नाही, संघर्षाला तो कधी घाबरला नाही. प्रतिकूल परिस्थितीत काम करून त्यांनी लोकांच्या हृदयामध्ये एक स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे. संघर्षातून वाट काढत नेतृत्व त्यांनी त्या ठिकाणी घडवलेलं आहे. 2014 पासून 5 वर्ष राज्यामध्ये एक आदर्श विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता म्हणून धनंजयजी अत्यंत उत्कृष्ट काम केलेलं उभ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्याचा अभ्यासपूर्ण आणि आक्रमक भाषणाची नोंद इतिहासाने घेतलेली आहे. त्याची एक वेगळी ढब आहे, ती बीडकरांना आपलीशी वाटते, ती महाराष्ट्रातल्या जनतेला आपलीशी करते. महाविकास आघाडीच्या काळात आम्ही त्याला सामाजिक न्याय विभागाचा मंत्री केलेला होता.
काम करत असताना त्यानं अनेक क्रांतिकारी निर्णय घेतले. वाड्या वस्त्यांची नावं पूर्वी वेगळी होती, जातीवाचक होती. आमच्या मागासवर्गीय समाजाच्या वाड्या वस्त्यांची ती रद्द करण्याचा अत्यंत धाडसी निर्णय धनंजयनी त्या काळामध्ये घेतला. सामाजिक समतेची मुहूर्तमेढ त्या निमित्तानं रोवली गेली. ऊसतोड कामगार कल्याण मंडळाची दुर्दम्य इच्छा शक्तीनं मूर्त स्वरूप अनेक जण म्हणायचे आम्ही करू करू करू, कोणी केलं नाही. धनंजयच्या काळामध्ये झालं. मला वाटतं पुण्यामध्ये आपण तो कार्यक्रम केलेला होता. त्याच्यामध्ये बीड जिल्ह्याच्या जनतेने देखील त्याच्यावर अतोनात प्रेम केलं. इतकं प्रेम केलं की 2019च्या निवडणुकीमध्ये मोदी साहेबांनी परळीत सभा घेतली आणि हा गडी राज्यभरात सभा घेत फिरत राहिला आणि ह्या पट्ट्याला तुम्ही 32,000 फरकाने निवडून आणलं. त्याबद्दल देखील तुमचं अभिनंदन. शेवटी तुम्ही घरची माणसं आहे, एक परिवार आहे. काल परवा कांद्याच्या बद्दल पण काय झालं ते तुम्हाला सांगण्याचं काम मी केलेलं आहे. याचं मी मनापासून कौतुक त्या ठिकाणी करतो, अभिनंदन करतो. या संदर्भात इथपर्यंत आपल्याला थांबायचं नाही. आपल्याला आपला आष्टी, पाटोदा, शिरूर ह्या मतदारसंघामध्ये पण लक्ष द्यायचंय. त्याच्यामध्ये पण बाळासाहेब आजबेंनी कुंटेफळ आणि काही प्रश्न मांडलेले आहेत. बाळासाहेब त्याच्यामध्ये देखील आपण लक्ष त्या ठिकाणी देतोय. आपण या सगळ्याचं सातत्याने मला जबाबदारी आल्यानंतर मंत्रालय बसून वेगवेगळ्या मीटिंग घेणं आणि त्याच्यातनं प्रश्नाची सोडवणूक करणं. $1,00,000 ट्रिलियन बद्दल देखील मी मीटिंग घेतली. महिलांच्या संदर्भातली मीटिंग घेतली. मधी पावसाने ओढ दिल्यानंतर मी धनंजयला सांगितलं की तू कृषी मंत्री आहे, अनिल भाईदास पाटील मदत पुनर्वसन मंत्री आहे, पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील आहेत. या सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये एक मीटिंग घ्या आणि मराठवाड्याच्या 8 जिल्ह्यामध्ये साधारण काय परिस्थिती आहे. मित्रांनो, मी आपल्याला सगळ्यांना सांगतोय, गणेश उत्सव अजून येऊ पाहतोय. दहीहंडी त्याच्या आधी आहे, नवरात्र त्याच्यानंतर आहे, दसरा आहे, दिवाळी आहे, त्याच्यानंतर मला वाटतं ईद आहे. या सगळे सण येत आहेत. सगळे सण आपल्याला आनंदाने साजरे करायचे. त्याकरता निश्चितपणे पाऊस येईल. सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये पाऊस दाखवलाय. आपल्याला पाण्याच्या संदर्भामध्ये अजून काही महत्वाची कामं करावी लागणार आहेत, परंतु ते आपण करू. कारण केंद्र आणि राज्य एका विचाराचं आहे. केंद्राकडे देखील मोठ्या प्रमाणावर निधी असतो आणि आमच्या आता नरेंद्र मोदी, अमित शहा या सगळ्यांच्या चांगल्या ओळखी झालेल्या आहेत. आपल्या ओळखीचा फायदा आपल्या महाराष्ट्रातल्या मागासलेल्या भागाच्या करता करण्याचा संकल्प आम्ही सगळ्यांनी सोडलेला आहे आणि त्याच्यातून राज्यात ज्या ज्या गोष्टी देता येतील त्या तर आम्ही तुम्हाला देतोच. परवा भुजबळ साहेबांनी 850 कोटी रुपयाचा प्रस्ताव आणला. 850 कोटी कशाचा सीधा? आनंदाचा सीधा. दिवाळी चांगली जावी, गणपती चांगले जावे, गणेश उत्सव चांगला आनंदाने साजरा करता यावा म्हणून आनंदाचा सीधा 850 कोटी रुपये जसा त्यांचा प्रस्ताव आला. गोरगरिबांना स्वस्त धान्य दुकानातनं 100 रुपयामध्ये आनंदाचा सीधा देण्याचा निर्णय ह्या महायुतीच्या सरकारने घेतला. आम्ही त्याच्यामध्ये सतत लक्ष ठेवलं की काय काय केलं पाहिजे, कशा पद्धतीने केलं पाहिजे. आम्ही आमच्या शेतकऱ्यांची फसवणूक होती खतामध्ये, बियाणामध्ये, त्याच्याकरता कायदा आणतोय. जॉईंट सिलेक्ट कमिटीकडे धनंजयच्या अध्यक्षतेखाली एक समिती निर्माण केलेली आहे आणि अशा पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये काम करतोय. मित्रांनो, वेळ बराच झालाय. मी तुम्हाला एवढंच सांगतो, तुम्ही ज्या पद्धतीनं प्रेम दाखवलेलं आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. तुमचे सगळे प्रश्न सोडवण्याच्या करता आम्ही सगळेजण तुमच्या बरोबर आहोत. उद्याच्या काळामध्ये लवकरच आत्ताच प्रफुल्लभाई, मी आणि तटकरे साहेब बोलत होतो, पालकमंत्री पद देखील बीड जिल्ह्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला देण्याचं काम हे लवकरच आपण करू. सगळ्या जिल्ह्याला न्याय कसा मिळेल,
सगळ्या तालुक्याला न्याय कसा मिळेल, सगळ्या सहकाऱ्यांना न्याय कसा मिळेल. आपल्याला लोकसभा विधानसभेच्या निवडणुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, भाजप आणि शिवसेना अशा पद्धतीने लढवायच्या. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या बद्दल आपण वेगळा निर्णय काय घ्यायचा ते ठरवू, पण ह्या निवडणुका केंद्रामध्ये पुन्हा नरेंद्र मोदी साहेबांचं सरकार आणण्याच्या करता आणि राज्यामध्ये पुन्हा आपले जास्तीत जास्त आमदार निवडून आणून महायुतीचं सरकार आणण्याच्या करता आपल्याला प्रयत्न करायचा आहे. इतर लोक काय बोलतात त्यांच्या उत्तराला, त्यांच्या प्रश्नाला उत्तर देणं मी वेळ घालवणार नाही. आपल्याला काम करायचंय, आपल्याला विकास करायचा आहे. आम्ही ह्या कारणाकरताच महायुतीच्या सरकारच्या बरोबर गेलेलो आहे. ही पण बाब बीडकरांनी आणि मराठवाड्याच्या जनतेने लक्षामध्ये ठेवली पाहिजे. दुसरा कोणताही स्वार्थ आमचा नाही, कुठलाही स्वार्थ नाही. काही जण कारण नसताना काहीतरी वेगवेगळ्या प्रकारची वक्तव्य करतात. मी अतिशय स्पष्टपणे तुम्हाला सांगतो, त्याच्यात तसोबर देखील तथ्य नाहीये. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या सोबत आमचा संवाद त्या ठिकाणी साधण्याचं काम आम्ही करत असतो आणि लोकांचे प्रश्न सोडून लोकांना एक दिलासा देण्याचं काम हे आम्ही त्या ठिकाणी करत असतो. ही पण बाब आपण सगळ्यांनी लक्षामध्ये ठेवली पाहिजे. कठीण काम वेगाने पुढे नेण्यासाठी प्रशासनात खंबीर लोकप्रतिनिधी हवेत. ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आहेत. युवकाचं नेतृत्व हवंय. हे तरुणांना वाव देणं हे आमचं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं धोरण आहे. महिलांना संधी देणं, सत्तेमध्ये राहून बहुजन समाजाच्या कल्याणाच्या करता वेगाने काम करणं, अल्पसंख्याकांच्या करता काम करणं हे देखील आमचं सगळ्यांचं कर्तव्य आहे. कुठलाही वेगळा निर्णय घेतला की सुरुवातीच्या काळामध्ये लोक टीका करतात, मात्र टीकाकारांना कामातनं उत्तर देणं ही माझी आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांची पद्धत आहे. खंबीर प्रशासन राबवून लोकांचे प्रश्न सोडवण्याकरता निर्णय घ्यावे लागतात. कधी ते व्यक्तिगत असतात, कधी ते पक्षीय असतात, कधी ते प्रशासकीय आम्ही निर्णय घेण्याचं काम करतो. एकदा निर्णय घेतला की तो निर्णय राबवायचा असतो आणि त्यातून लोकांचे प्रश्न सोडवायचे असतात. ही पण बाब आपण लक्षामध्ये घ्या. सकारात्मक राजकारण हा माझा आणि आमच्या सगळ्या सहकाऱ्यांचा मार्ग आहे आणि बहुजनांच्या प्रगतीसाठी आम्ही तो वापरणार हा देखील शब्द मी आपल्या सगळ्यांना देतो. आज शिवसेना ठाकरे गटाचे बाप्पासाहेब घुगे यांनी शेकडो कार्यकर्त्यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्याबद्दल मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. दशरथ दादा भोंगवे असतील, नवनाथ ढाकणे सर असतील, दशरथराव मोरे असतील, या सगळ्यांनी असंख्य कार्यकर्त्यांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे. त्यांचंही मी मनापासून स्वागत करतो. पुन्हा एकदा ज्या उत्साहाने आपण सगळ्यांनी आज आमचं बीड शहरामध्ये स्वागत केलेलं आहे त्याबद्दल तुम्हाला लाख लाख धन्यवाद देतो. तुमचे लाख लाख आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. नंतर संपणार आहे. मी सन्माननीय कल्याणराव आखाडेंना विनंती करतो की आपण या ठिकाणी आभार मानावेत. 2 मिनिटं. ओबीसीचे राष्ट्रवादीचे प्रदेशाचे अध्यक्ष माननीय कल्याण काका आखाडे सर्वांचे आभार मानतील. बीड जिल्ह्याचे भूमिपुत्र तर नमस्कार मंडळी, मी घेऊन आलेलो आहे अजित पवार आणि धनंजय मुंडे यांची मनोगत आणि ते सभेमध्ये कशा प्रकारे बोलले होते. आणि अजित पवार यांनी बीडच्या सभेला आपले चांगल्या प्रकारे गाजवायचं काम केलेलं आहे आणि सडेतोड भाषण केलेलं आहे. विरोधी पार्टी आणि ज्या चांगल्याच प्रकारे तोंड देत ते आपल्या सभेत सांगत होते, आपण सर्व प्रकारची
सर्व प्रकारचे आपले मंत्री आणि आमदार, खासदार व सर्व खासदार सहकाऱ्यांना, इतर आमचे सर्व सहकारी असतील त्यांना सांगत होते, दादागिरीनेच उत्तर देऊ अशा इशारा छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटलाला आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना मी सांगितलं की तुम्ही कारवाई का करत नाही त्यांच्यावर. आणि धनंजय मुंडे हेही रात्रीची उशिरा सभा स्थळाची पाहणी दरम्यान मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रसारामध्ये अशी संवाद साधला आणि धनंजय मुंडेकडून राजकीय विधानासाठी वेट अँड वॉच ची भूमिका पाहायला मिळाली. जे काही मला बोलायचे ते मी उद्या बोललोय आणि जे काही आपल्या अपेक्षित आहे, आपल्याला पाहायला जे मजा येईल अशी भूमिपूर्व तयारी आमची सुरू आहे, असे प्रक्रिया धनंजय मुंडे यांनी दिली आहे. त्यांनी आपल्या प्रक्रियेतून सांगितले की धनंजय मुंडे हे विधानासाठी वेट आणि वॉच या भूमिकेची पाहायला मिळाली आहे आणि रात्रीच्या टायमिंगला ते उशिरा स्थळाची पाहणी दरम्यान मंत्री धनंजय मुंडे हे बोलत होते आणि सर्व प्रकारचे मंत्री, खासदार, आमदार यांचे, भाजपाचे सर्व मान्यकरी हेही आपल्या भाषणातून बोलतात. मनोज जरांगे पाटलांच्या विरोधात बोलतात, उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांच्याही विरोधात बोलत ते त्यांच्या भाषणामध्ये विरोधी पार्टीला तोंड देत आणि त्यांच्या भाषणामध्ये त्यांना टीका करत ते त्यांचे मनोगत व्यक्त करत होते. आणि सर्व प्रकारे धनंजय मुंडे यांनी धर्माचे, ओबीसी समाजाचे आणि बाकी समाजाचे मत मांडत त्यांनी आपल्या भाषणामध्ये सर्व प्रकारे आपले मनोगत व्यक्त केले. आणि अशाच प्रकारे आपल्या चॅनलवर न्यूज येत राहतात. त्याकरिता आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करा, जेणेकरून आपले सर्व प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर धन्यवाद मंडळी.